दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जानेवारी 2026 मध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एनसीपीच्या नेतृत्वाची जबाबदारी देखील स्वीकारली। त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ताईंचा पहिला दिल्ली दौरा झाला, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली। तेव्हा केंद्रीय नेत्यांबरोबर मुख्यतः शिष्टाचार, अजित पवार यांच्या दृष्टिकोनाचा वारसा आणि एनसीपी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली असं म्हटलं गेलं। परंतु राजकारणात तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली की विलीनीकरणाच्या चर्चांबाबत सुनेत्रा ताईंनी भाजपशी बातचीत केली असावी, पण त्याबाबतच्या खास घडामोडी नंतर काही घडल्या नाहीत किंवा अजूनही घडत नव्हत्या आणि विलीनीकरणाच्या मुद्द्याला जवळपास ब्रेकच लागलेला। परंतु सध्या राष्ट्रवादीच्या राजकारणात बऱ्याच वेगवेगळ्या घडामोडी घडल्यानंतर सुनेत्रा ताई यांची पुन्हा होणारी आजची दिल्लीवारी ही परत वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं दिल्लीवारीत काय काय चर्चेला जाऊ शकतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मंडळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवलेली आहे आणि त्यामुळे राजकारणात काही नवीन घडामोडी घडतायत का असा प्रश्न एक निर्माण झालाय। सुनेत्राताई आज दिल्लीसाठी निघालेले आहेत असं म्हटलं जातंय। सूत्रांच्या माध्यमातून TV9 ने देखील बातमी चालवलेली आहे की ते रात्री 8 पर्यंत आज दिल्लीमध्ये पोहोचतील आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झालेली आहे। पण काही महत्त्वाची कारणं या दिल्ली दौऱ्याची काय असू शकतात यावर जेव्हा विचार करतो तर साहजिकच पहिला मुद्दा समोर येतो, तो म्हणजे सातत्याने राष्ट्रवादीचे मंत्री गोत्यात येणं। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर सारखे राष्ट्रवादीचे मंत्री आणि अध्यक्षपदी असणाऱ्या नेत्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यात पुन्हा एकदा मंत्री नरहरी झिरवाळ सारखे नेते अडचणीत आलेले आहेत। रुपाली चाकणकर यांच्या भोंदू खरात प्रकरणाला घेऊन सुनील तटकरे यांच्यावर देखील विरोधकांनी आरोप केलेले आहेत आणि अशातच फक्त राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणात टार्गेट होऊ लागल्याने पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या घडामोडींची केंद्रीय नेत्यांबरोबर चर्चा करून यावर काय केलं जाऊ शकतं याचा तोडगा काढण्यास हा दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरतोय। दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बारामतीची आगामी पोटनिवडणूक। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे नेते मुख्यमंत्री फडणवीस आग्रही असल्याचं म्हटलं जातंय। परंतु बारामतीच्या पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे या तिघांपैकी एकही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाहीये। एक अपक्ष आहे आणि दोघे विविध स्थानिक पार्टीतून येत आहेत। त्यामुळे उद्या जाऊन कोणता मोठा विरोधी पक्ष ताईंच्या विरोधात निवडणूक लढवणार असेल तर अशा वेळी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांबरोबर देखील महत्त्वाची चर्चा केली जाऊ शकते असं सध्या राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे। अजून एक दिल्ली दौऱ्याचं तिसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण। पूर्वीच्या फेब्रुवारी 2026च्या दिल्ली दौऱ्यात म्हणजे अगोदर जेव्हा सुनेत्राताई दिल्लीत गेले होते तेव्हा एनसीपीचे अध्यक्षपद पार्थ पवार यांचं राजकीय भविष्य म्हणजे त्यांना राज्यसभेवर खासदार बनवणं आणि पक्षातील विविध घडामोडींवर चर्चा झाली होती। त्याच धर्तीवर पक्षातील पुढील रणनीती आणि नेतृत्व व्यवस्थापन हे मुद्दे पुन्हा एकदा समोर आलेले आहेत। पक्षात कोण कोणत्या पदावर असलं पाहिजे, कार्यकारिणी सदस्य कोण असलं पाहिजे याच्या चर्चा सध्या अंतर्गत राष्ट्रवादी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आणि अशातच सुनेत्राताई दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं समजताच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे देखील फडणवीसांना भेटायला गेल्याचं कळतंय। त्यामुळे एनसीपीच्या अंतर्गत हालचालींना अजून वेग आला असल्याचं देखील म्हटलं जात आहे। अजून सुनेत्राताई दिल्लीत जाण्याचं चौथं कारण देखील आपण एक जर जाणून घेण्याचं ठरवलं तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे तो पुन्हा सुरू झाल्याचं देखील आता म्हटलं जात आहे। सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या हे मला माहीत होतं आणि माझा विलीनीकरणाला काही विरोध नव्हता असं म्हटलेलं आहे, हे तटकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अजितदादांच्या पक्षातूनच या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळतंय। त्यामुळे सुनेत्राताई राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारणासह विलीनीकरण बाबतीत काही महत्त्वाचं पाऊल उचलतायत का हे देखील पाहावं लागेल आणि त्यानुसार दिल्लीत चर्चा होते का हे देखील आपल्याला पाहावं लागेल। बाकी व्हिडिओच्या शेवटीला पाचवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अजितदादांच्या अपघाती निधनाचा चौकशीचा टप्पा। अजूनही दादांचा अपघात की घातपात यावर विरोधक प्रश्न उपस्थित करतायत आणि प्राथमिक अहवालानंतर चौकशीला वेग आलेला नाहीये। त्यामुळे या बाबतीत देखील महत्त्वाची चर्चा केंद्रीय नेतृत्वाबरोबर म्हणजेच देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही चर्चा होते का
हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आज संध्याकाळी 8 नंतर सुनेत्राताई दिल्लीत असणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे उद्या या संदर्भात काय माहिती मिळते, आपण माध्यमांच्या मार्फत काय माहिती मिळते, वेब आर्टिकलमधून काय माहिती मिळते ते पाहणार आहोत. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.